हॅलो फ्रेंड्स, 1 ऑगस्ट 2023. आता यामध्ये आपण सर्वसाधारण प्रश्न क्रमांक 7 म्हणजे फायनल अकाउंटचे ॲटम ट्रान्सफर कुठं करतात त्याचं एक्सप्लेशन करणार आहे. प्रश्न क्रमांक 7 त्यामध्ये ही प्रश्नपत्रिका पहिली. सीमा अँड विवेक आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 1:1 म्हणजे इक्वल रेशो आहे. खाली बॅलन्स शीट प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. त्याखाली ट्रायल बॅलन्स दिला आहे, त्याच्यानंतर काय ॲडजस्टमेंट दिल्यात. आता हे सोडवत असताना कुठले आयटम कुठे येतात ते एक्सप्लेन करणार आहे. स्टॉक 1 एप्रिल 2019 65,000. स्टॉक ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला, बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, मोटार कार बॅलन्स शीटच्या असेटला, सेल्स रिटर्न सेल्समधून वजा, बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटला, बँक बॅलन्स असेटला, ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ 9 महिन्याची जाहिरातीचा खर्च 4,500 दिला आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 4,500, त्यामध्ये 3 महिन्याचा आउटस्टँडिंग ॲड करायचा. ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कॅपिटल सीमा आणि विवेक बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला, क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला, सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, परचेस रिटर्न परचेसेसमधून वजा, इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला 1,800 फायदा आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट आणि प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट झाले पाहिजे. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आणि बॅलन्स शीटच्या असेट बाजूला, डिप्रिशिएट बिल्डिंग 5%, मोटार कार 3%, डिप्रिशिएट बिल्डिंगमधून वजा असेट बाजूला 5% डिप्रिशिएशन, मोटार कारमधून 3% डिप्रिशिएशन वजा. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, क्रिएट ए प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स 1,800 डेटर्समधून वजा. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, प्रीपेड एक्सपेन्सेस वेजेस ₹700 वेजेसमधून लेस प्रीपेड एक्सपेन्सेस 700. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला, इंटरेस्ट रिसिवेबल ₹900 इंटरेस्टमध्ये ॲड. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या इंटरेस्टमध्ये ॲड म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ₹1,800 इंटरेस्ट आहे, त्या इंटरेस्टमध्ये ॲड. आणि त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट बाजूला इंटरेस्ट रिसिवेबल 900. अशी ही प्रश्नपत्रिका पहिली. आता ही 3 ऑगस्ट 2022ची प्रश्नपत्रिका आहे. त्यातील आपण प्रश्न क्रमांक 7 फायनल अकाउंट एक्सप्लेन करूया. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स प्रवीण and Prashant, you are required to prepare trading profit and loss account for the year ended 31 मार्च 2019 आणि बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. त्याच तारखेची बॅलन्स शीट तयार करायची आहे. स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, सन्ड्री डेटर्स असेटला, फर्निचर असेटला, ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरातीचा खर्च 30,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कॅश इन हँड असेटला, फिक्स्ड डिपॉझिट असेटला, कॅपिटल इथं प्रवीण दिले कॅपिटल आणि प्रशांत कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला, सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला, सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. असे हे सगळे आयटम ट्रान्सफर झाले. आता त्यावरती काय ॲडजस्टमेंट आहेत त्यामध्ये स्टॉक
ऑन हँड 31 मार्च 2019 वॉज कॉस्ट प्राईस 40,000 अँड मार्केट प्राईस रुपीज 35,000. हा क्लोजिंग स्टॉक ज्यामध्ये जी प्राईस कमी आहे म्हणजे 40,000 आणि 35,000 जी प्राईस कमी आहे ती क्लोजिंग स्टॉक म्हणून घ्यायची. याचा एक इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 35,000 आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक 35,000. प्रोव्हाइड RDD 2.5% 2.5% ऑन सन्ड्री डेटर्समधून 2.5% RDD वजा करायची असेट बाजूला. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. डिप्रिशिएट फर्निचरमधून डिप्रिशिएशन वजा करायचं असेट बाजूला. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिशिएट फर्निचर. आता ही 4 नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे, गुड्स ऑफ रुपीज 8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड ए क्लेम ऑफ रुपीज 6,000. 8,000 रुपयेचा माल आगीमुळे डिस्ट्रॉयड झाला, नष्ट झाला. इन्शुरन्स कंपनी 6,000 रुपये क्लेम देते. 8,000चा माल 6,000 रुपयेचं क्लेम म्हणजे 2,000 रुपयेचा लॉस झाला. म्हणजेच या ठिकाणी 3 इफेक्ट होतात. जेवढ्या रकमेचा माल जळाला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 8,000, 2,000 रुपयेचा लॉस झाला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दुसरा इफेक्ट टू लॉस बाय फायर 2,000 आणि तिसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला इन्शुरन्स क्लेम 6,000 रुपये. इन्शुरन्स क्लेम 6,000 रुपये असे 3 इफेक्ट होतात. आता आपण यातील तिसरी प्रश्नपत्रिका बघूया. 21 मार्च 2022ची आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 7 फायनल अकाउंटचा कमी वेळेमध्ये ट्रान्सफर फक्त सांगतोय मी इथं. आशा अँड निशा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन इक्वल रेशो. इक्वल रेशो म्हणजे समान रेशो, एकाच आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ॲडजस्टमेंट यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. ट्रायल बॅलन्स दिला आहे. डेबिट बाजू, क्रेडिट बाजू. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, ॲडव्हर्टाइजमेंट 2 इयर्स दिल्या 4,000. म्हणजे आपल्याला जाहिरातीचा खर्च 1 वर्षाचाच पाहिजे 2,000. मग 2,000 रुपये प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, सेल्स रिटर्न सेल्समधून वजा, मोटार व्हॅन बॅलन्स शीटच्या असेटला, स्टॉक 1/4/2018 म्हणजे ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, सन्ड्री डेटर्स असेटला, कोल गॅस अँड फ्यूल 1,000 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, प्लांट अँड मशिनरी असेटला. नंतर क्रेडिट बाजू कॅपिटल आशा आणि निशा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला, बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटीला, सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला RDD 1,200 रुपये क्रेडिट बाजूला दिले. फायदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय RDD 1,200. परचेस रिटर्न परचेसेसमधून वजा 6,000 रुपये. यामध्ये ॲडजस्टमेंट दिल्या. क्लोजिंग स्टॉक इज अ व्हॅल्यूड ॲट अ कॉस्ट प्राईज 88,000 अँड मार्केट प्राईज रुपीज 90,000. आत्ताच मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जी किंमत कमी असेल ती क्लोजिंग स्टॉकची किंमत घ्यायची. किती? 88,000. याचा एक इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 88,000. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक. नंबर 2 आशा अँड निशा विथड्रू. आशा अँड निशा विथड्रू गुड्स फ्रॉम बिझनेस 3,000 अँड 2,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. स्वतःच्या उपयोगासाठी बिझनेसमधून काही गुड्स त्यांनी विथड्रू केलेत, टेकन केलेत. याचा एक इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर 3 आणि 2 5,000. याचा दुसरा इफेक्ट आशा आणि निशाच्या कॅपिटलमधून गुड्स विथड्रॉन लेस करायचं. डिप्रिशिएट मोटार व्हॅन 5%, प्लांट अँड मशिनरी 7%. मोटार व्हॅनवर 5% डिप्रिशिएशन, प्लांट अँड मशिनरीवरती 7% डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करून ती वजा करून
दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स 4 नंबरची ॲडजस्टमेंट 5%. डेटर्सवरती 5% RDD कॅल्क्युलेट करायची. डेटर्सवरती 5% RDD डेटर्समधून वजा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. 5 नंबर आउटस्टँडिंग वेजेस 800. वेजेसमध्ये ॲड. वेजेसमध्ये ॲड. एक इफेक्ट वेजेसमध्ये ॲड. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला आउटस्टँडिंग वेजेस 800. असं हे एक्सप्लेन करायचं. याला म्हणतात ट्रान्सफर इफेक्ट. धन्यवाद.